नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर आशिष जेतपाळ. मैत्र्यामध्ये आपलं स्वागत आहे. UPSC 2027 ची तयारी तुम्ही करताय. 2026च्या प्रिलिमने बरेच क्वेश्चन रेज केलेले आहेत. त्या कंटेक्स्ट मध्ये आपण बऱ्याच वेळा बोललेलो आहे. एक आपण सेमिनार पण घेतलं होतं की ज्याच्यामध्ये काय रिक्वायरमेंट दिसते UPSC ची आणि त्या कंटेक्स्ट मध्ये काय प्लॅन ऑफ ऍक्शन असायला पाहिजे याच्यावरती आपण विस्तृत चर्चा केली होती. हे सेशन YouTube वरती आपण अपलोड पण केलेलं आहे. ज्यांनी पाहिलेलं नाही त्यांनी ते नक्की पाहायला पाहिजे. थोडस नीट विचारपूर्वक शांतपणे ते पाहायला पाहिजे की नक्की रिक्वायरमेंट काय. तर त्यात मी लार्जली असं सांगितलेलं आहे की नॉलेज, स्किल आणि सायकोलॉजी या 3 लेवलला काम करावं लागेल. की तुमच्याकडे एक सफिशियंट नॉलेज बेस असायला पाहिजे. ते नॉलेज प्रॉपरली इंटरनलाइज झालं पाहिजे. फक्त माहित आहे इन्फॉर्मेशन या टप्प्यावरती अडकायला नाही पाहिजे. इन्फॉर्मेशनच्या पुढचा टप्पा असतो नॉलेज. इन्फॉर्मेशन ही स्कॅटर्ड असते, नॉलेज हे ऑर्गनाइज्ड असतं, ते इंटरनलाइज झालेलं असतं आणि ते इंटरनलाइज झाल्यानंतर नंतर निर्माण होतं ते असतं विस्डम, शहाणपण. सो अशा टप्प्यांमधून आपल्याला जायचंय. सो नॉलेज बेस चांगला असायला पाहिजे. दुसरं, तुमच्याकडे काही सर्टन स्किल असायला पाहिजे ज्या या 21st सेंचुरीला तर महत्वाच्याच आहेत, बट ऍट द सेम टाइम UPSC ला पण तितक्याच महत्वाच्या आहेत. जसं की आन्सर रायटिंग स्किल आहे, कॉम्प्रिहेन्शन स्किल आहे. म्हणजे UPSC 2026 किंवा बाय लार्ज की UPSC चे पेपर आतापर्यंतचे कसे असतात, मेन्सचे असेल किंवा प्रिलिमचे असतील, कॉम्प्रिहेन्शनचे पेपर आहेत. मग तुम्हाला असं वाटेल सीसॅट मधलं कॉम्प्रिहेन्शन फक्त प्रिलिमला आहे, असं नाहीये. मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला 500 शब्दांची केस स्टडी असते GS4 मध्ये आणि त्याचं 250 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं असतं. क्विक प्रोसेसिंग, क्विक कॉम्प्रिहेन्शन लागतं. रीडिंग स्किल आहे, इंटरलिंकेजेसची स्किल आहे, अनालिटिकल आणि मल्टी डायमेन्शनल थिंकिंगची स्किल आहे. अशा मल्टिपल स्किल लागणार आहेत. आणि तिसरा कंपोनंट आहे तो सायकोलॉजीचा. मेंटल टफनेस, मेंटल स्टॅबिलिटी, तो रिगरस प्रोसेस फॉलो करण्यासाठी लागणारा रुथलेसनेस, ह्या गोष्टी अपेक्षित आहेत. या दृष्टीने मी त्या सेशन मध्ये पण सांगितलं होतं आणि रिसेंटली ज्यांना आपण भेटलोय त्यांना पण सांगितलं होतं की आपण एक मेंटॉरशिपचं मॉडेल घेऊन येतोय 2027 ची प्रिपरेशन करणाऱ्या मुलांसाठी. त्याच्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. UPSC ची प्रिपरेशन तुम्हाला करायची असेल तर त्याला वन साइज फिट अप्रोच वर्क होत नाही. तुमच्यासाठी जे वर्क होणार आहे ते बाकीच्यांसाठी वर्क होईलच असं नाही. याचा विचार करून थोडंसं कस्टमाइज तुमच्या रिक्वायरमेंटला मॅच होणार आणि एक्झामच्या डिमांडला बॅलन्स करणार, तुमची रिक्वायरमेंट आणि एक्झामचे डिमांड याला बॅलन्स करणारा असं मॉड्यूल आपण घेऊन येतो. याच्यामध्ये पुन्हा एकदा 3 व्हॅरियंट आहेत. म्हणजे पुन्हा एक बॅचचं फ्रेमवर्क सगळ्यांवरती इम्पोज करणं असं पर्पज नाहीये. सो हा व्हिडिओ नीट शांतपणे बघा की तुम्हाला कोणतं व्हॅरियंट आणि कोणते मेंटरशिपचं मॉड्यूल जास्त सुटेबल आहे किंवा कशाची तुम्हाला गरज आहे हे लक्षात येईल. सो थोडं एक एक फीचर त्यातलं आणि गोष्टी मी तुम्हाला सांगतो. 15 जुलै पासून ही बॅच स्टार्ट होणार आहे UPSCच्या मेंटरशिपच्या बॅचेस. सो राईट गायडन्स, राईट स्ट्रॅटेजी आणि राईट रिझल्ट याच्यावरती फोकस असेल, पण लार्जली आपला या टप्प्यावरती फोकस असेल. प्रोसेस प्रॉपर फॉलो करणं, राईट गायडन्स थ्रू अँड राईट स्ट्रॅटेजी थ्रू. इफ यू आर फॉलोइंग प्रोसेस प्रॉपरली, रिझल्ट विल इव्हेंच्युअली कम. सो प्रक्रियेवरती, प्रोसेसवरती भर दिला पाहिजे. या बिलीफ मधून ह्या बॅचेसला डिझाईन केलेलं आहे. या बॅचेस मध्ये सिरियसनेस राहावा आणि एक्झाम साठी कमिटेड असलेली लोक जॉईन व्हावी, जेणेकरून एक सिरियस पीअर ग्रुप बेस्ड काम करता येईल आणि मला माझी एनर्जी प्रॉपर चॅनलाइज करता येईल, इन्व्हेस्ट करता येईल अशा डेडिकेटेड ऍस्पिरंट वरती. यासाठी या बॅचचे ऍडमिशन ओपन टू ऑल नसेल. 1-to-1 इंटरव्ह्यू, 1-to-1 काउन्सिलिंग थ्रू ऍडमिशन घेतलं किंवा दिलं जाईल. त्याच्यामध्ये डिसाईड केलं जाईल की तुम्हाला यापैकी कोणत्या मॉड्यूलची गरज आहे आणि त्यातल्या त्यात या मॉड्यूलला तुम्ही ऍडमिशन तुम्हाला मिळालं पाहिजे का, याचा 1-to-1 तुम्ही माझ्याशी बोलायचं आहे. आपण 1-to-1 इंटरव्ह्यू कंडक्ट करणार आहोत आणि नंतर हा डिसिजन घेणार आहोत. प्रोसेसची सिरियसनेसची सुरुवातच आपण ऍडमिशन प्रोसेस पासून करणार आहोत. ओके. सो UPSC 2026 किंवा आधीच्या UPSC चे पेपर हे क्लिअरली सांगतात, इफ यू आर नॉट सिरियस इनफ, तुम्ही सिरियस इनफ नाही आहात तर बाहेर पडा, दुसरे अल्टरनेटिव्ह शोधा की पेपर UPSC ने कसा काढायचा वगैरे काय काढायचं याच्यामध्ये न करता त्यांची रिक्वायरमेंट ओळखून काय करता येईल याचा विचार करायचा आहे. सो 1-to-1 इंटरव्ह्यूच्या बेसवरतीच या बॅचला ऍडमिशन मिळेल. 1-to-1 ओपन टू ऑल अशा टाईपचं ऍडमिशन नसेल.
डिसिप्लिन, डायरेक्शन आणि डेडिकेशन या 3 Ds वरती ही बॅच आपली बेस्ड असेल, की तुमच्याकडून डिसिप्लिन इन्शुअर करून घेणं आणि त्याच्यासाठी ऍज अ मेंटॉर म्हणून मी काम करणं, डायरेक्शन राईट असणं, म्हणजे फक्त डिसिप्लिन आहे, खूप शिस्त आहे, मेहनत आहे, पण डायरेक्शनच नाही तर त्याचा काही उपयोग नाहीये, आणि तिसरं डेडिकेशन. सो या 3च्या कॉम्बिनेशन मधून आपण काम करणार आहोत. यामध्ये आपण काय करणार आहोत की तुम्हाला एक पर्सनलाइज मेंटॉरच्या स्वरूपात मी काम करणार आहे. 1-to-1 मेंटॉरशिप असेल. तिन्ही जे व्हॅरियंट आहेत बॅचेसचे त्याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन असेल, 1-to-1 मेंटॉरशिप. तुमचा आतापर्यंतचा अभ्यास काय झालाय याचा असेसमेंट करणं, तुमच्या आतापर्यंत जर समजा प्रिलिम दिलेली आहे तर त्या प्रिलिमचं फेल्युअर डायग्नोसिस करणं. त्यामुळेच आपण 1-to-1 काउन्सिलिंग किंवा इंटरव्ह्यू सुरुवातीला का घेतोय, तुम्ही लवकर मला समजावे की नक्की काय तुम्ही प्रोसेस करताय. सो त्या प्रोसेस मधून आपण तुमच्यासाठी कस्टमाइज अशा प्रकारचा ब्रॉडर फ्रेमवर्क मध्ये बसणारा पण कस्टमाइज असलेला असा प्लॅन बनणार आहोत, स्टडी प्लॅन बनवणार आहोत, आणि तो वीकली टार्गेटच्या स्वरूपात आपण कंप्लीट करणार आहोत. सो एक स्ट्रॅटेजिक एक्झाम ओरिएंटेड अप्रोच असेल आणि अकाउंटेबिलिटी अँड सपोर्ट असेल. आपण एक अकाउंटेबिलिटी शीट तुम्हाला देणार आहोत, जी ह्या आठवड्यात मी काय अभ्यास करणार आहे याच्यावरती तुम्हाला लिहायचंय की या रविवारी मी लिहिणार की पुढच्या सोमवार ते रविवारपर्यंत मला काय अभ्यास करायचा, त्याच्यावरती माझी साईन घ्यायची आणि पुढच्या रविवारी तुमचा अभ्यास झालाय का हे मला दाखवायचं आहे. सो आय विल बी अ कॉन्स्टंट अकाउंटेबिलिटी पार्टनर. तुम्ही अभ्यास करताय का आणि ती प्रोसेसची सिरियसनेस वाढवणं हा त्याचा हेतू असेल. पुन्हा प्रोसेसच्या सिरियसनेस मध्ये आणि जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला आणि ओव्हरऑल युपीएससीला ज्या स्किल लागतायत ते बघता एज ऑफ डिस्ट्रॅक्शन मध्ये राहणाऱ्या आपल्या सर्वांसाठी ही बॅच फक्त ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये असेल. त्याचे काही बेसिक प्रिमायसेस आहेत किंवा काही अझम्पशन्स आहेत की जो डिसिप्लिन आहे, कमिटमेंट आहे आणि पियर प्रेशर ग्रुप किंवा इकोसिस्टीम तयार करायचे, आन्सर रायटिंगचे असेल किंवा त्या प्रकारे कमिटेड लोक एकत्र काम करतात यासाठी ते हायब्रिड असं मॉड्यूल नसेल. या तिन्ही मेंटरशिपच्या व्हॅरियंट मध्ये ऑफलाईनच ऍडमिशन असेल आणि बॅच ऑफलाईनच रन होईल. सो काय व्हॅरियंट आहेत आणि तुम्हाला कुठलं सुटेबल होईल यासाठी थोडस मी तिन्ही व्हॅरियंटचे थोडे डिटेल्स सांगतो. पहिली जी आपली बॅच आहे ती आहे कोर मेंटरशिपची बॅच. ही काइंड ऑफ हँड होल्डिंग सपोर्ट प्रोव्हाइड करणारी बॅच आहे असं मी म्हणेन, की ज्यांचा अभ्यास झालेला आहे, ज्यांनी नोट्स बनवलेल्या आहेत, अभ्यास केलाय आतापर्यंत, पण एक्झाम सेंट्रिक तो जो आस्पेक्ट आहे तो मिस होतोय. कुठेतरी आपण म्हणू स्ट्रॅटेजिकल इन्साइट कमी पडतायत. एक्झामसाठी अभ्यास खूप मेहनत करतोय पण स्ट्रॅटेजी लेवलला काही इश्यूज येत आहेत. अशा लोकांसाठी ही कोर मेंटरशिपची बॅच असेल. ज्यांना आता लेक्चर करायचे नाहीयेत किंवा टेस्ट सिरीज पण तुम्ही दुसरीकडे कुठेतरी लावलेली आहे किंवा तुम्हाला नाही करायची आहे, अशा लोकांसाठी मेंटरशिप बॅच आहे. तुम्हाला वीकली टार्गेट्स दिले जातील या बॅच मध्ये. त्याच्यानंतर तुमच्यासाठी एक कस्टमाइज स्टडी प्लॅन बनवला जाईल. त्याच्या बेसिसवरती तुम्हाला वीकली मला रिपोर्ट करायचा आहे की मी हे आठवड्यात ठरवलं होतं, आपला हा प्लॅन होता, तो माझा किती कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला दर आठवड्याला एक कॉमन लेक्चर असेल की जे स्ट्रॅटेजिक गायडन्स रिलेटेड असेल. हा विषय पर्टिक्युलरली कसा वाचायचा, या पर्टिक्युलर विषयाच्या नोट्स कशा बनल्या पाहिजेत, कसं बॅलन्स करायचं ऑप्शनल, आन्सर रायटिंगच्या बाबतीमध्ये स्किल इन्हान्स कशी करायची, याचा विचार आपण याच्यामध्ये करणार आहोत. दुसरं, तुमचा जो ग्रुप असेल त्याच्यामध्ये आपण डेली आन्सर रायटिंग करून घेणार आहोत स्किल इन्हान्समेंटसाठी. म्हणजे तुम्हाला रोज एक क्वेश्चन ग्रुपमध्ये शेअर केला जाईल. तो क्वेश्चन तुम्हाला त्या रिक्वायर्ड टाइम मध्ये लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर त्या प्रश्नाचं युपीएससी टॉपरने लिहिलेलं आन्सर आपण ग्रुपमध्ये शेअर करणार आहोत. सेल्फ असेसमेंटची सिस्टीम डेव्हलप करणं, सेन्स डेव्हलप करणं की मेन्सला नक्की काय लागतं हे त्यातून जमणार आहे. म्हणजे वीकली प्लॅन असेल, वीकली शेड्यूल असेल, ते कम्प्लीट करणं, ऍट द सेम टाइम डेली बेसिसवरती स्किल इन्हान्समेंटसाठी काम करणं हा त्याचा पर्पज असेल. बघा, तुम्ही मेंटरशिप बॅचला ऍडमिशन घेतलेलं आहे, टेस्ट सिरीजचा प्लॅन नाही लावलेला आहे किंवा दुसरा ऍडव्हान्स कोर्सचा प्लॅन नाही लावलेला आहे, तरी सुद्धा आपण ज्या वीकली टेस्ट घेणार आहोत त्याचे क्वेश्चन पेपर आणि ते क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता. फक्त एवढंच की त्याच्यामध्ये सेल्फ असेसमेंट असेल जर तुम्हाला फक्त मेंटरशिपची बॅच लावायची.
सो क्लिअर आहे की मेंटरशिपच्या बॅच मध्ये इकडचे ऑलमोस्ट सगळे कंपोनंट असतील, फक्त ती जे पेपर इव्हॅल्युएशन आहे किंवा मॉड्यूल्स आहेत, लेक्चर्स आहेत, ते याच्यामध्ये नसतील. कोणासाठी? ज्यांना फक्त हँड होल्डिंगची गरज आहे, ज्यांना कॉन्स्टंट इफिशियन्सी राहावी, मी सातत्य राहावं त्या प्रोसेसमध्ये, की एक दिवस किंवा एक आठवडा मी खूप डेडिकेटली काम करतोय आणि नंतर मग ती एनर्जी डाऊन होते, ही न होता कॉन्स्टंटली त्या इकोसिस्टीम मध्ये काम करावं, यांच्यासाठी ती बॅच असेल. दुसरं व्हॅरियंट आहे बघा, कन्सिस्टन्सी अँड डायरेक्शन साठी पहिली आहे. दुसरी आहे ती फॉर एक्झिक्युशन अँड आन्सर इनरिचमेंट साठी आहे. ही आपली टेस्ट सिरीज इन्क्लूड असलेली बॅच आहे. म्हणजे हे कोर मेंटरशिप मध्ये जे काही आहे ते इकडे असणारच आहे. प्लस याच्या सोबत काय होणार आहे, तुम्हाला रिगरस मेन्सची टेस्ट सिरीज दिली जाईल. याचं पण शेड्यूल मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. टेस्ट सिरीज असणार आहे की जिथे इथे फक्त क्वेश्चन पेपर दिले जातील, इथे तुम्हाला डिटेल फीडबॅक आणि इव्हॅल्युएशन असेल आणि 1 to 1 स्ट्रॅटेजी डिस्कशन असतील त्या टेस्ट वरती. आणि ओव्हरऑल तुम्ही जे करताय तो पेपर चेकिंगचा जो इलेमेंट आहे तो डिफरन्शिएटिंग फॅक्टर असेल पहिल्या मॉड्यूल मध्ये आणि दुसऱ्या मॉड्यूल मध्ये. ठीक आहे. सो इकडे फक्त मेंटरशिप आहे, इकडे मेंटरशिप प्लस टेस्ट सिरीज आहे. तिसऱ्या मॉड्यूल मध्ये ज्या लोकांची आतापर्यंत तितक्या डेडिकेटेड नोट्स तयार नाही झालेल्या आहेत किंवा जे असं वाटतं की आपण कंटेंटच्या लेवलला कुठेतरी कमी पडतोय, तो कंटेंटचा नॉलेजचा गॅप भरून काढणं गरजेचं आहे, तर अशा लोकांसाठी तिसरं मॉड्यूल असेल. त्याच्यामध्ये इकडचे सगळे फीचर असतील, पण त्यासोबत जे मेन्सचे आपले लेक्चर मॉड्यूल आहेत ते इन्क्लूड असतील. म्हणजे तुम्ही इथिक्स एसएची बॅच असणार आहे, गव्हर्नन्स, सोसायटी, इंटरनल सिक्युरिटी, हे जे जे मेन स्पेसिफिक विषय आहेत ते आपण डेडिकेटेडली कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने आणि विथ मटेरियल आपल्याला करणार आहोत. सो इथे स्टडी मटेरियल प्लस लेक्चर हा ऍडेड कंपोनंट असेल. कुणासाठी? ज्यांना एंड टू एंड सपोर्टची गरज वाटते त्यांच्यासाठी. सो हे लार्जली आपले 3 व्हॅरियंट आहेत. बघा इथे पुन्हा हे फीचर लिहिलेले आहेत की हे थोडंसं मी टेलिग्रामला पण परत शेअर करतो, नीट एकदा वाचून घ्या की कुठल्या ह्याची आपल्याला गरज आहे. त्याच्यानुसार तुमचा इंटरव्ह्यूचा स्लॉट बुक करा आणि त्यानंतर आपण 1 to 1 ठरवल्यानंतर हे ठरवूया की तुम्हाला नक्की कशाची गरज आहे. बघा हे कशासाठी, एक तर ही प्रोसेस तुम्ही कंटिन्यू करायला पाहिजे का हे समजण्यासाठी, दुसरं कंटिन्यू करायची असेल तर ती कुठल्या स्वरूपात करायची, मला नक्की कशाची गरज आहे. आपण कुठलीही बॅच इम्पोज करत नाही, थोपवत नाही मुलांवरती, असं सतत म्हणतो की त्यांना खरंच त्याची गरज असेल तर ती लावायला सांगतो. सो तुम्हाला ऑनेस्टली मी माझ्या लेवलला सांगेन की यापैकी कोणतं मॉड्यूल तुम्ही करायला पाहिजे. जे टेस्ट सिरीजचं स्ट्रक्चर आहे ते साधारणतः असं असणार आहे. आपण 2 फेजेस मध्ये काम करणार आहे. फेज 1 मध्ये सेक्शनल जे मेन स्पेसिफिक टॉपिक आहेत त्याच्यावरती आपण काम करणार आहे. म्हणजे की छोटे छोटे सेक्शन्स आहेत, मेन स्पेसिफिक सेक्शन आहेत, त्याच्यावरती काम करणार आहोत. आणि दुसरं ह्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि रिव्हिजन याच्यावरती काम करणार आहोत. आता बघा एक गोष्ट मला क्लिअरली लक्षात येते की युपीएससीच्या बाबतीमध्ये तुम्ही आयसोलेटेड अप्रोचनी काम नाही करू शकत. ही प्रिलिमची वेगळी प्रिपरेशन, मेन्सची वेगळी प्रिपरेशन, ते थोडंसं इंटिग्रेटेड व्हायला पाहिजे. या दृष्टीने आपण ते टेस्ट सिरीजचं शेड्यूल बनवलंय. जे दुसऱ्या आणि तिसरे जे कंपोनंट आहेत त्यांना ती टेस्ट सिरीज असणार आहे. आता याच्यामध्ये आपण काय बनवलंय तर ते इंटिग्रेटेड बनवताना कोर मेन्सचे पॉइंटर ठेवलेत त्या वीक मध्ये किंवा त्या फेज मध्ये. जसं की 15 जुलै आणि 30 जुलै मध्ये इथिक्स कम्प्लीट करायचं आहे, पण ऍट द सेम टाइम पॉलिटी बेसिक्स पण इन्क्लूड केलेला आहे. सो पॉलिटी बेसिक मधले जे फंडामेंटल राईट, डीपीएसपी, फंडामेंटल ड्युटी हे चॅप्टर आहेत हे आत्ताच थोडे चांगले केले तर त्याचा इथिक्सला पण फायदा होतो, गव्हर्नन्सला पण फायदा होतो आणि प्रिलिम रिलेटेड एक कंपोनंट आपला कव्हर होतो. इथे बघा इंडियन सोसायटी, ऍट द सेम टाइम पॉलिटी मेन स्पेसिफिक टॉपिक, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट एन्शियंट इंडिया कव्हर करणं. म्हणजे जे प्रिलिमचे विषय आहेत की जे आपण डिसेंबर नंतर सुरू करतो ते याच्यामध्ये अशा प्रकारे आपण इंटिग्रेट केलेले आहेत की तुमचं प्रिलिमची आणि मेन्सची प्रिपरेशन बाय डिफॉल्ट डिसेंबर एंड पर्यंत कव्हर होईल. तुम्हाला जे नंतर जानेवारीमध्ये करायचंय ते आहे रिव्हिजन, ते आहे प्रॅक्टिस, रिगरस प्रॅक्टिस आणि लॉजिकल इलिमिनेशन वरती काम. हे करण्यासाठी डिसेंबर एंड पर्यंत आपल्याला बाय अँड लार्ज हा सिलेबस कंप्लीट करायचा आहे. त्यानुसार हे केलेलं आहे की मिडेवल इंडिया आणि एन्शियंट इंडिया नंतर नाही कव्हर होत,
सो आत्ताच आपण त्याला छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड करून काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. सो फेज 1 मध्ये मेन स्पेसिफिक गोष्टी तर कम्प्लीट होतीलच, ज्या ज्या सिलेबस मध्ये GS1 to GS4 आणि एसे आहे ते तर कम्प्लीट होईलच, बट ऍट द सेम टाइम असे काही प्रिलिम स्पेसिफिक गोष्टी आहेत की ज्या आत्ताच केल्या तर नंतर आपण ऍडव्हान्टेजेस पोझिशनला असू त्या सुद्धा आपण करणार आहोत. फेज 2 बघा, फक्त आपण काय करतो, मेन्स करतो आणि पुढे निघून जातो प्रिलिमला. मग मेन्सची जी इन्साइट असते, मेन्सची जी क्लॅरिटी असते, जी प्रिलिमला कामाला येऊ शकते, ती मग आपल्या मदतीला येत नाही. त्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर स्ट्रॅटेजिकली रिव्हिजन प्लस एक्झिक्युशनला दिलाय की आपण 14 नोव्हेंबरला GS1 to 15 नोव्हेंबरला GS3-4 याचे कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर लिहिणार आहोत. 15 दिवस त्याच्या आधी रिव्हिजन करायचे. त्याच्यानंतर पुन्हा 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबरला आपल्याला काय करायचे, पुन्हा दुसरी टेस्ट द्यायची त्याच ह्याची. म्हणजे 15 दिवसात आपल्याला लक्षात आलं की ह्या चुका होत आहेत, त्याच्यावरती आपण काम करणार आहोत. सो नोव्हेंबरला आपण रिव्हिजन मंथ ठेवलाय, जे जे मेन स्पेसिफिक आहे ते रिवाइज करून याच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट द्यायचे आणि डिसेंबर मध्ये पुन्हा रिव्हिजन प्लस टेस्ट देत असतानाच प्रिलिमचा कंपोनंट ओपन करायचा आहे. म्हणजे डिसेंबर मध्ये आपण 2 सेशन प्रिलिमला देणार आहोत आणि 1 सेशन मेच्या रिव्हिजनला आणि त्याच्या बेसिसवरच्या टेस्टला देणार आहोत. सो आणखी 2 राऊंड टेस्टचे होणार 14-15 डिसेंबर आणि 30-31 डिसेंबरला. या वर्षाची शेवट सुद्धा आपण पेपर लिहून करणार आहोत आणि कॉन्फिडेंटली नवीन वर्षात इंटर करणार आहोत. हे सगळ्या टेस्ट जे विदाउट फेल देतील त्यांच्यासाठी एक ऑफर आहे. म्हणजे फी मध्ये काही कमी होईल का आणि बाकी काही कन्सेशन मिळेल का, मिळेल कन्सेशन. सगळ्या टेस्ट द्या, 1, 2, 3, 4 जितक्या आपल्या सेक्शनल टेस्ट आहेत, जितक्या आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहेत, जवळपास 14 सेक्शनल GS मेन्सच्या टेस्ट आहेत आणि 8 कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर आहेत. हे सगळे पेपर जे देतील त्यांना UPSC प्रिलिमच्या कोर बॅचला फ्री ऍक्सेस असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रिलिमची जी फी आहे, साधारण 15,000 आपली फी असते कोर बॅचची प्रिलिमची, ती भरावी लागणार नाही. डेडिकेशनला, तुमच्या एफर्टला रिवॉर्ड करण्यासाठी ही आहे. ती अर्न करा, मागू नका, ती गोष्ट अर्न करा. असं ऑब्जेक्टिव्हच ठेवा की मी सगळ्या टेस्ट देईल आणि प्रिलिमची फी भरणार नाही. या पर्टिक्युलर मॉडेलच्या कंटेक्स्ट मध्ये फी स्ट्रक्चर काय असेल, तर जर तुम्हाला फक्त मेंटॉरशिप बॅच जॉईन करायची असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला डेडिकेटेड सपोर्ट पाहिजे, स्ट्रॅटेजिक गायडन्स पाहिजे आणि क्वेश्चन सांगा आम्हाला, आमच्या लेवलला सेल्फ असेस करतो, त्यासाठी 5,000 फी असेल. 15 जुलै ते डिसेंबर एंड पर्यंत ह्या बॅचचा कालावधी असेल. टेस्ट सिरीज प्लस मेंटॉरशिपची 15,000 फी असेल. याच्यामध्ये जवळपास 14 सेक्शनल आणि 8 कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा 22 टेस्ट आहेत. त्या टेस्टवरचं डिस्कशन ऍट द सेम टाइम कंटेंट इनरिचमेंट सेशन असतील. म्हणजे काय की जर आपलं शेड्यूल आहे या आठवड्यात एवढे टॉपिक कंप्लीट करायचे, तर मंडेला तुमचं सेशन होईल आणि संडे पर्यंत तुम्हाला त्या गोष्टी कव्हर करायच्या. सो एक बेसिक कंटेंट तुम्हाला यातून कव्हर केला जाईल आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह सगळे मॉड्यूल, टेस्ट सिरीज प्लस मेंटॉरशिप, की तुम्हाला इथिक्सचं पण मॉड्यूल करायचं आहे, एसेचं पण मॉड्यूल करायचं आहे, सोसायटी, गव्हर्नन्स, इंटरनल सिक्युरिटी, इकॉनॉमी, ऍग्रिकल्चर या सगळ्याचे मॉड्यूल करायचे असतील तर त्याची 30,000 रुपये फी आहे. कम्प्लीट मेन्स जर तुम्हाला मास्टरी पाहिजे असतील तर. पण पुन्हा एकदा आपल्या कंटेक्स्ट मध्ये काय वर्क होणार आहे, आपण काय करायला पाहिजे, हे जोपर्यंत आपण ऍसेस करत नाही तोपर्यंत हे वर्क होणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला आधी इंटरव्ह्यूचा तुमचा स्लॉट बुक करायचा आहे, काउन्सिलिंगचा तुमचा स्लॉट बुक करायचा आहे. त्याच्या बेसिसवरती एकदा तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही विलिंग आहात ही प्रोसेस रिग्रेसली करायला, तर आपण ठरवूया की कोणत्या मॉड्यूलमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. ओके, सो या व्हिडिओ मधल्या जे PDF आहे त्यातून एकदा गो थ्रू करा आणि तुमचा इंटरव्ह्यूचा स्लॉट बुक करा. प्रोसेस रिगरसली फॉलो करणं हे असायला पाहिजे. बघा, प्रिलिम झाल्यानंतर किती दिवस झालेत, आपण काय करतोय याचा एक हॉनेस्ट असेसमेंट करा आणि कामाला सुरुवात करा. कारण प्रिलिम नंतर जे कल्चर असायला पाहिजे मेन्सचं ते महाराष्ट्रात नाहीये. प्रिलिम नंतर आपण दुसऱ्या प्रिलिमच्या मागे जातो, तसं याच्यामध्ये लूप मध्ये अडकायचं नसेल तर
या मॉड्यूलचा तुम्ही नक्की विचार करू शकता. काहीही तुम्हाला डाऊट असेल तर दिलेल्या डिटेल्स वरती तुम्ही कॉल करून ते कव्हर करू शकता. ऑफिसचा जो आपला ऍड्रेस आहे त्याच्यामध्ये पण व्हिजिट करून या बॅचच्या डिटेल्स आणि हे जे इन्फॉर्मेशन आहे ती घेऊ शकता. थँक्यू.